ही जी संकल्पना आहे ही पुराण काळापासून आहे। बरं, याचा व्यापक अर्थ आपण जर घेतला तर प्रेम फक्त शब्दातच व्यक्त होते का? तर नाही। एखादी गाय आपल्या वासरावर जी प्रेम करते, गायीला बोलता येत नाही तरीही तिच्या हंबरण्यातून ते प्रेम व्यक्त होत असतं। त्याचबरोबर ही सगळी पशु पक्षी प्राणी ही आपल्या मुलांवर प्रेम करतातच ना। आणि मग ही कशी साजरी करतात, कसं व्यक्त करतात? आपण पाहतो आपल्या घरी पाळलेली मांजर ती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या पायामध्ये घुटमळते। आपल्याकडे पाळलेला कुत्रा आनंदानं नाच व्यापक विचार न करता फक्त प्रेमाला मर्यादित पदी निर्माण झालं। भारतामध्ये ही भारतातली परंपरा नाही, ही पाश्चात्य परंपरा आहे। पाश्चात्य परंपरेमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये जर एखादा विवाह 10 वर्ष टिकला तर त्याचा सत्कार करतात। आपल्याकडं विवाहाची 51वी वर्ष साजरी करणारी सगळीच कुटुंब आहेत, परंतु तिकडे 51 वर्ष काय, 10 वर्ष जर विवाह टिकला तर तो त्यांच्या आश्चर्याचा विषय होतो। ही आपली भारतीय संस्कृती आहे, कुटुंब व्यवस्था ही आपली भारतीय परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच वाढत जावी, ही परंपरा सगळ्या भारतभर टिकून राहावी याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आनंदवन परिवाराच्या वतीनं हा मागच्या 2 वर्षापासून आपण मातृपितृ पूजन दिवस साजरा करतोय। म्हणजे बऱ्याचशा आता अभंग किंवा कविता पण आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये आहेत। विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली प्रेमाची छाया, रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया। किती सुंदर आहे, 4च ओळी आहेत परंतु सुंदर अशा ओळी आहेत आणि त्याचा खरा आपण ऐकत असताना त्याचा अर्थ समजावून घेणं। झिजविली त्यांनी काया म्हणजे आपल्या मुलासाठी आई वडिलांनी किती कष्ट केलेले आहेत, हे सगळं करत असताना त्याची जाणीव मुलाला असली पाहिजे। आपण कुटुंबामध्ये सुद्धा पाहत असतो की एकत्रित राहतो परंतु कधी मुलाला वडिलांनी छातीला कवटाळून धरलं नाही का? तर त्या प्रेमाला मर्यादित केल्यामुळं आपल्याला ते लाज वाटल्यासारखी वाटते किंवा कसं तरी झाल्यासारखं वाटते की वा बरोबरीचा आलेला मुलगा आणि त्याला प्रेमानं आपण कवटाळणं। किंवा दुसरी एक मला या ठिकाणी कविता आठवते, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाहीत। म्हणजे काय, म्हणजे कुठेही आपण न उपकार फेडू शकू असं हे आपल्याला या पृथ्वी तलावर याच्यावर आईनं जन्म दिलाय, ते आपण शेवटपर्यंत या मुलांना ते कळलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हा सगळा उपक्रम पालकांविषयी मुलांची कृतज्ञता ही व्यक्त झाली पाहिजे, नव्हे त्यांना व्यक्त करता आली पाहिजे, त्याला साधन मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून वर्षातून एक तरी कार्यक्रम आपण हे कार्यक्रम साजरा करतोय। मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं पशुपक्ष्यांचं। हे एक आनंदवन आहे, आनंदवन विद्यालय आहे। या ठिकाणी मला आवर्जून दुसऱ्या एका आनंदवनाची आठवण झाली। बाबा आमटे यांनी जे आनंदवनचं जे विश्व निर्माण केलेलं आहे, बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांची सेवा करणं आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेबरोबरच त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे आपण ज्यांना हिंस्त्र पशु म्हणतोय, चित्ते असतील, साप असतील, तरस असतील, जंगली प्राणी, या प्राण्यांना सुद्धा त्यांनी प्रेम दिल्यानंतर ती कशी प्रेमळ बनतात याचं एकमेव उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणजे सापांना सुद्धा ते खांद्यावर खेळवतात, मगरींना सुद्धा ते आपल्या सोबत खेळवतात। म्हणजे ते एक आनंदवन आहे जिथं की प्रेम वाढवण्याचं, पशुपक्ष्यांना प्रेम देऊन आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय। आणि हे सुद्धा योगायोगानं आनंदवन विद्यालय आहे, आनंदवन परिवार आहे आणि या आनंदवन परिवारामध्ये सुद्धा मुलांना एकत्रित ठेवण्याचं, प्रेम देण्याचं, आपल्या आई वडिलांविषयी जागृत राहण्याचं हे या ठिकाणी संस्कार दिले जातात। या ठिकाणचं आनंदवन
जर आपण उदाहरण घेतलं, या ठिकाणी असे काही मुलं आहेत ज्यांची पालक कारखान्याला ऊसतोडीला जातात, विडभट्टीच्या कामाला जातात, वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं मुलं आहेत. त्यांना जूनला इथं आणून सोडतात आणि दिवाळीला ते कारखान्यावरच असतात, त्यामुळे दिवाळीला पण नेत नाहीत. आणि मे महिन्यामध्ये ते शाळा मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर ती घेऊन जातात. मग हे सगळं कसं चालतं? या आनंदवन परिवाराचे, जसं बाबा आमटे आनंदवन परिवारात, त्या आनंदवन परिवारामध्ये आपल्या सगळ्या पशु पक्ष्यांना सगळ्यांना आई वडिलांचं प्रेम देतात, तशाच पद्धतीचं प्रेम या ठिकाणी जी हॉस्टेलला राहणारी चिमुकली मुलं आहेत, अगदी 2री 3री 4थी पर्यंतची मुलं, आणि हे सगळं प्रेम देण्याचं काम या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष राजेश राठोड सर आणि राठोडताई या आनंदवन परिवारामध्ये, आपल्या आनंदवन परिवारामध्ये हे सगळं या मुलांना देत असतात. त्यामुळं निश्चितपणे या आनंदवन परिवाराचे ते बाबा आमटेच आहेत. प्रेम हे निर्माण करता येत नाही, प्रेम हे हृदयातून बाहेर यावं लागतं. ते दाखवता येत नाही, प्रत्यक्ष दाखवण्याची काही माध्यम आहेत, परंतु प्रत्यक्ष जरी आपल्याला ते दाखवता नाही आली, ही भावना आहे. प्रेम ही भावना आहे आणि प्रेम व्यक्त करण्याची मग वेगवेगळी माध्यमं आहेत. आपण बघतोय की न बोलता सुद्धा प्रेम व्यक्त करता येतं. म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा पालकांनी, आई वडिलांनी मुलाविषयी, आपल्या प्रियजनाविषयी प्रेम व्यक्त करणं म्हणजे बोलूनच दाखवणं असं नाही. शब्द त्याचं एक साधन आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपण पाहतो की एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या प्रियजनांचे डोळे ओले होणं, डोळ्याच्या कडा पाणावणं, डोळ्यामध्ये पाणी येणं, हे सुद्धा प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. त्याचबरोबर स्पर्श भावना आहे. आपण बघतोय की गाय आपल्या वासराला चाटते, तिला बोलता येत नाही, परंतु तरीही ती आपल्या वासराला चाटून प्रेम व्यक्त करते. अशा पद्धतीचं मुके प्राणी सुद्धा प्रेम व्यक्त करतात. आपण तर मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत, संवेदना आहेत, शब्द आहेत, आणि या अशा पद्धतीनं हे सगळं साजरं होत असतं आणि साजरं करता आलं पाहिजे. आणि ही कुठंतरी याला एखादा प्रसंग आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हा मागच्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम साजरा करतोय. आनंदवन परिवाराचा जर आपण विचार केला तर आनंदवन परिवार ही शाळा पूर्णतः स्वयंअर्थ आहे. म्हणजे मुलांनी फीस देणं आणि त्या मुलांच्या फीसवर हा सगळं चालतंय. म्हणजे या शाळेला फक्त मान्यता आहे, परंतु हे सगळं ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ह्याच्यावरच आहे, त्यांच्याच जीवावर सगळं चालतंय. आणि जसं प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, शब्द आहेत, भावना आहेत, आपला वेळ आहे. या ठिकाणी म्हणजे नागरगोजे सर असतील किंवा अन्य आमचे संचालक मंडळी आहे, आपला वेळ देऊन सुद्धा या आनंदवन परिवारावरचं प्रेम व्यक्त करतायत. म्हणजे वेळ देणं हे सुद्धा प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे. आनंदवन परिवाराला गरज आहे ती माता पालकांची आणि दानशूर व्यक्तींची आणि त्यांच्या प्रेमाची. प्रेम म्हणजे की फक्त निधीच्या स्वरूपातच नाही, तर वेळेच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याकडची काही मंडळी, पालक मंडळी जर या आनंदवन परिवारामध्ये सहभागी होत असतील तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय समाजामध्ये खूप असा ट्रेस आहे, प्रेम आणि आपल्यावर असलेला ट्रेस, ही या गोष्टी व्यक्त करण्यासाठी सुद्धा आनंदवन परिवार आहे. म्हणजे आपण समाजामध्ये बघतोय खूप खूप श्रीमंत व्यक्ती आहेत, परंतु
त्यांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी कुठं साधन नाहीये. खूप अशी कुटुंब आहेत त्यांची 2-2 मुलं 3-3 मुलं सगळं कुटुंब बाहेर देशामध्ये आहे, परंतु ती पालक मंडळी एखाद्या आश्रमामध्ये जाऊन एखाद्या ठिकाणी 2 तास सेवा